सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे. या चॅनलवर आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्यासोबत आहे दक्ष त्यागी यांचे द रॅडिकलिस्ट. हे पुस्तक म्हणजे एक समकालीन सामाजिक राजकीय कादंबरी आहे ज्यांनी ए नेशन ऑफ इडियट्स आणि नॉनसेन्स सारखी पुस्तकं लिहिली आहेत. त्याच लेखकाची ही एक नवी विचार करायला लावणारी कथा आहे. आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा उद्देश केवळ या पुस्तकाची ओळख करून देणं नाही, तर यात दडलेला एक महत्त्वाचा प्रश्न उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. तो प्रश्न म्हणजे एक आदर्शवादी हुशार तरुण टोकाच्या विचारसरणीकडे म्हणजेच रॅडिकलिझमकडे कसा ढकलला जातो. चला तर मग या पुस्तकाच्या पानांमध्ये जरा खोलवर डुबकी मारूया. पुस्तकाची सुरुवातच एका जबरदस्त हुकने होते. हो. एक वादग्रस्त लेखक ज्याचं करिअर एका मूलगामी कल्पनेमुळे जवळजवळ संपलेलं आहे, त्याला अचानक कळतं की त्याची तीच कल्पना एका संभाव्य जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा जोर धरत आहे. म्हणजे ज्या विचारांमुळे लोकांनी त्याला नाकारलं. अगदी तोच विचार आता जगाला वाचवू शकतो अशी परिस्थिती निर्माण झालीय. ही सुरुवातच आपल्याला कथानकात खेचून घेते. बरोबर. आणि ही केवळ एक आकर्षक सुरुवात नाहीये, तर हे लेखकाच्या हेतूचं पहिलं दर्शन आहे. दक्ष त्यागी इथे आपल्याला एका सरळसोट कथेच्या प्रवासावर नेत नाहीत. बरोबर. अनेक समीक्षकांनी हेच नमूद केलं आहे की ही कादंबरी पात्रांपेक्षा कल्पनांवर जास्त लक्ष केंद्रित करते. इथे पारंपरिक नायक खलनायक समीकरण नाही. म्हणजे ही एका कल्पनेची गोष्ट आहे, एका विचाराची. अगदी. लेखक आपल्यासमोर एक परिस्थिती ठेवतात आणि विचारतात, आता बोला, तुम्ही याबद्दल काय विचार करता? म्हणजे हे पुस्तक वाचकाकडून अधिक सक्रिय सहभागाची अपेक्षा करतं. ते आपल्याला तयार उत्तरं देत नाहीत. अजिबात नाही. उलट ते प्रश्न निर्माण करतं. आणि त्याची लेखनशैलीही याला पूरक आहे. लहान लहान प्रकरणं आहेत, थेट आणि चिंतनशील भाषा आहे. हो. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. त्यामुळे विचार करायला वेळ मिळतो. बरोबर. प्रत्येक प्रकरणानंतर तुम्हाला थांबावंसं वाटतं. आपण आता काय वाचलं, याचा आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीशी काय संबंध आहे, यावर विचार करायला ते भाग पाडतं. हे पुस्तक म्हणजे एक संवाद आहे, लेखक आणि वाचकामधला. ते केवळ एकतर्फी निवेदन नाहीये. आणि या संवादाच्या केंद्रस्थानी आहे तो या पुस्तकाचा नायक. त्याचा जो वैचारिक प्रवास आहे तोच या पुस्तकाचा आत्मा आहे असं मला वाटतं. हो, नक्कीच. तो एक आदर्शवादी तरुण म्हणून सुरुवात करतो. त्याला वाटतं की जगात बदल घडवता येतो, अन्याय दूर करता येतो. पण मग त्याच्या आयुष्यात काही वैयक्तिक आघात होतात. त्याला व्यवस्थेमधला पोकळपणा दिसू लागतो. राजकीय गोंधळात तो सापडतो आणि हळूहळू तो एका अशा मार्गावर जातो जिथे तडजोडीला जागा नसते. हो, तडजोडीला जागा नसणं. हो, आणि तोच या पुस्तकातला कळीचा मुद्दा आहे. याच प्रवासातून लेखक काही खूप अवघड आणि महत्त्वाचे विषय हाताळतात, जसं की ओळख म्हणजे आयडेंटिटी. माझी ओळख काय आहे, माझ्या समाजाची ओळख काय आहे, हे प्रश्न. अगदी. दुसरा विषय आहे राजकीय अतिरेकीपणा म्हणजे पॉलिटिकल एक्स्ट्रीमिझम. एखादी व्यक्ती टोकाची भूमिका का घेते, आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे नैतिक निरपेक्षता, मॉरल ॲब्सोल्युटिझम. नैतिक निरपेक्षता हा थोडा जड शब्द वाटतो. याचा नेमका अर्थ काय आहे या पुस्तकाच्या संदर्भात? याचा अर्थ असा की काहीतरी एकतर पूर्णपणे बरोबर आहे किंवा पूर्णपणे चूक आहे, मधला मार्ग नाही. अच्छा. नायकासाठी जर एखादी गोष्ट नैतिकदृष्ट्या चुकीची असेल तर ती थोडीशी चुकीची असू शकत नाही. ती पूर्णपणे चुकीची असते आणि तिला कोणत्याही परिस्थितीत स्वीकारता येत नाही. उदाहरणार्थ समजा व्यवस्थेत भ्रष्टाचार आहे. सामान्य माणूस म्हणेल, काय करणार, थोडंफार चालतंच. पण नायकासाठी भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार आहे. तो 1% असो व 100%, तो त्याला मुळापासून उपटून टाकू इच्छितो. या विचारात तडजोड नसते. आणि हाच विचार त्याला हळूहळू रॅडिकल बनवतो. एक्झॅक्टली. म्हणजे चांगल्या हेतूने सुरू झालेला प्रवास त्याला एका धोकादायक वळणावर घेऊन जातो. हेच या पुस्तकातलं नाट्य आहे. मला येतो की निराशेपोटी. हो, या पुस्तकाचं उत्तर असं आहे की दोन्ही गोष्टी लागतात. नायकाचा दृढनिश्चय, त्याचे आदर्श हे बी आहे,
पण व्यवस्थेबद्दलची निराशा, काहीही बदलणार नाही ही हताशा, ही ती जमीन आहे ज्यात हे बी रुजतं. आणि त्याचा एक विषारी वृक्ष तयार होतो. बरोबर. दृढ निश्चय हे इंजिन आहे, पण निराशा हे त्यासाठी लागणारं इंधन आहे. त्याशिवाय गाडी पुढे जातच नाही. हे विश्लेषण खूपच प्रभावी आहे. आणि पुस्तकाचा टोन, त्याची भाषा, हे सगळं या मानसिक संघर्षाला अधिकच गडद करतं, नाही का? नक्कीच. पुस्तकाचा टोन खूप तीव्र आणि संघर्षमय आहे. लेखक आपल्याला नायकाच्या मनात अक्षरशः कैद करतात. म्हणजे आपण त्याच्या नजरेतून बघतो सगळं. हो, आपल्याला त्याचे विचार ऐकू येतात, त्याची घालमेल, त्याचा राग, त्याची हताशा, हे सगळं आपण जवळून अनुभवतो. काही वेळा हे वाचणं अस्वस्थ करणारं असू शकतं, पण ते आवश्यक आहे, कारण लेखक आपल्याला केवळ एक गोष्ट सांगत नाहीत. तर ते आपल्याला एक अनुभव देतात. अगदी रॅडिकल बनण्याचा अनुभव. आणि हा अनुभव देण्यामागे जो लेखक आहे, दक्ष त्यागी, त्यांच्याबद्दल बोलल्याशिवाय ही चर्चा पुढे जाऊच शकत नाही. कारण हा जो व्यवस्थेवरचा राग आहे, समाजातील दांभिकतेवरची चीड आहे, हे त्यांच्या इतर लिखाणातही सातत्याने दिसून येतं. हो, दक्ष त्यागी यांची ओळख असती आहे. ए नेशन ऑफ इडिएट्स किंवा नॉनसेन्स सारखी त्यांची नॉन फिक्शन पुस्तकं बघा. हो. त्यात ते भारतीय समाजावर, राजकारणावर, आपल्या रोजच्या जगण्यातील विसंगतींवर अत्यंत परखडपणे भाष्य करतात. त्यांची खासियत म्हणजे विनोदाच्या माध्यमातून अत्यंत गंभीर गोष्टी बोलणं. हिलेरियसली ड्राय सोशल कॉमेंट्री म्हणतात तसं. बरोबर. ती त्यांची शैली आहे. ते तुम्हाला हसवतील, पण त्याच वेळी तुमच्या मनात एक बोचरा विचार सोडून जातील. मला त्यांचं एक वाक्य आठवतंय, जे त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीचं उत्तम उदाहरण आहे. धर्माबद्दल ते म्हणतात, कोणतं? पण किती भेदक निरीक्षण आहे हे. खरे, यात कोणतीही आक्रमकता नाही, पण थेट वर्मावर बोट ठेवलं आहे. हो, किंवा त्यांचं अर्थव्यवस्थेवरचं मत बघा. पैशाने कधी कोणाला श्रीमंत बनवलं नाही. श्रीमंत होण्यासाठी गरिबांची गरज असते. बाप रे. हे श्रीमंतांना चांगलं समजतं, पण गरिबांना नाही. आणि याच मूर्खपणाला ते अर्थव्यवस्था म्हणतात. ही वाक्य वाचून धक्का बसतो. कारण हे इतकं क्रूर सत्य आहे, जे सहसा इतक्या स्पष्टपणे कोणी मांडत नाही. हो, हीच निर्भीडता, हाच व्यवस्थेच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न आपल्याला द रॅडिकलिस्टच्या नायकामध्ये दिसतो. मग असा प्रश्न पडतो की द रॅडिकलिस्ट मधला नायक हा कुठेतरी स्वतः दक्ष त्यागी यांचं एक विस्तारित रूप आहे का? म्हणजे लेखक आपल्या विचारांना पात्राच्या माध्यमातून पुढे नेतायत का? हा खूप चांगला प्रश्न आहे. मला वाटतं तो नायकाला माउथपीस किंवा प्रचारक म्हणून वापरत नाहीत. मग ते त्याला एक वेसल किंवा पात्र म्हणून वापरतात. म्हणजे त्यांच्या मनात जे विचार आहेत, जे प्रश्न आहेत, ते या नायकाच्या माध्यमातून तार्किक टोकापर्यंत घेऊन जातात. अच्छा. नॉन फिक्शनमध्ये ते फक्त टीका करू शकतात, पण कादंबरीमध्ये ते विचारू शकतात की जर कोणीतरी माझ्या या विचारानुसार जगायचं ठरवलं तर त्याचं काय होईल. द रॅडिकलिस्ट हे त्याच प्रश्नांचे एक संभाव्य आणि भयानक उत्तर आहे. म्हणूनच कदाचित वाचकांना हे पुस्तक इतकं भावलं असावं. कारण ते केवळ एक कथा नाही, तर एक विचार प्रयोग आहे. म्हणजे एक थॉट एक्सपेरिमेंट. अगदी. वाचकांच्या प्रतिक्रिया खूप बोलक्या आहेत. अनेकांनी हेच म्हटलं आहे की हे पुस्तक तुम्हाला सध्याच्या परिस्थितीवर विचार करायला आणि प्रश्न विचारायला भाग पाडतं. अच्छा. दुसऱ्या एका वाचकाने म्हटलं आहे की दक्ष यांची पुस्तकं नेहमीच मनोरंजक असतात, पण ती आपल्याला मोठ्या प्रश्नांसोबत सोडून जातात. द रॅडिकलिस्ट त्यांच्या इतर पुस्तकांपेक्षा वेगळं असलं तरी ते निराश करत नाही. म्हणजे वाचकांना केवळ मनोरंजन नकोय, त्यांना विचार करायला लावणारं काहीतरी हवंय. आणि हे पुस्तक ती गरज पूर्ण करतं. पण मग या पुस्तकाचं आजच्या काळात महत्त्व काय? आज जिथे जग इतकं विभागलेलं आहे, प्रत्येकजण आपापल्या विचारांच्या गटात बंदिस्तय, तिथे ही कादंबरी काय सांगते? मला वाटतं या पुस्तकाचं सगळ्यात मोठं महत्त्व हेच आहे की ते कोणत्याही बाजूला उभं राहत नाही. आजच्या ध्रुवीकरण झालेल्या जगात सामान्य, सुशिक्षित, चांगल्या घरातील मुलं-मुली टोकाच्या विचारसरणीकडे कशी आकर्षित होतात, हा आपल्यासमोरचा एक मोठा प्रश्न आहे. हो, आहेच. हे पुस्तक त्याचं प्रामाणिक चित्रण करतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते या पात्रांना खलनायक म्हणून सादर करत नाही. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. ते त्यांना खलनायक नाही, तर परिस्थितीचे उत्पादनं, प्रॉडक्ट्स ऑफ सर्कमस्टेन्सेस म्हणून दाखवतं. अगदी अचूक. कोणीही जन्मतः दहशतवादी किंवा मूलतत्ववादी नसतं. परिस्थिती, अन्याय, सततचा भ्रमनिरास आणि आपलं कोणी ऐकूनच घेत नाहीये ही भावना, या गोष्टी त्यांना त्या मार्गावर ढकलतात. बरोबर. हे पुस्तक त्या का आणि कसंचा शोध घेतं. ते नायकाच्या कृतीचं समर्थन करत नाही, पण त्या कृतीमागे कारणमीमांसा आपल्यासमोर ठेवतं. आणि हेच या पुस्तकाचं सामर्थ्य आहे. ते आपल्याला सोपी उत्तरं देत नाही. उलट आपल्या मनात अवघड प्रश्न निर्माण करून आपल्याला अस्वस्थ करतं. अगदी. ही अस्वस्थता आपल्याला आरसा दाखवते. आपण विचार करायला लागतो
की ज्या व्यवस्थेचा आपण एक भाग आहोत ती व्यवस्थाच तर अशा रॅडिकल्सना जन्म देत नाहीये ना? हो, आणि मग तोच प्रश्न आपल्या स्वतःवर उलटतो की जर माझ्यावर असा अन्याय झाला, जर माझं कोणी ऐकूनच घेतलं नाही, तर मी काय करेन? मी किती काळ शांत बसेन? हीच या पुस्तकाची खरी ताकद आहे. ते दुसऱ्याची गोष्ट सांगता सांगता कुठेतरी आपलीच गोष्ट बनून जातं. अगदी. थोडक्यात सांगायचं तर द रॅडिकलिस्ट हे केवळ एका तरुणाच्या वैचारिक प्रवासाची कथा नाही. ते न्याय, राग, नैतिकता आणि आदर्शवाद या संकल्पनांवर एक कठोर भाष्य आहे. खरंय. हे पुस्तक वाचकांना त्यांच्या सोयीस्कर नैतिक भूमिकांवरून खाली खेचतं आणि काही अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांना सामोरं जायला भाग पाडतं. हे पुस्तक वाचून झाल्यावर तुम्ही ते सहज विसरू शकत नाही. त्याचे विचार तुमच्या मनात बराच काळ घोळत राहतात. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार जो या पुस्तकाच्या अगदी गाभ्याशी जोडलेला आहे. आपण ज्या गोष्टींचा, ज्या अन्यायाचा विरोध करतो, त्या विरोधाच्या प्रवासात आपण स्वतःच त्या गोष्टींसारखं बनण्यापूर्वी किती दूर जाऊ शकतो? बदलाच्या लढाईत स्वतःच बदलून जाण्याचा धोका किती मोठा असतो? या प्रश्नावर नक्की विचार करायला हवा. ज्यांना भारतीय लेखकांच्या अशा विचारप्रवर्तक पुस्तकांबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल, त्यांच्यासाठी एक सूचना. आम्ही sharingstories.in वर #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांची पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. ही खूप चांगली मोहीम आहे. हो. आणि या कार्यक्रमाला plotsformovies.com यांचे समर्थन आहे, जे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे. तिथे आपण पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून पुस्तकाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता. जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या. हे पुस्तक विकत घेण्यासाठी आणि वाचण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर नक्की क्लिक करा. आणि हो, तुमचं भारतीय लेखकाचं आवडतं पुस्तक कोणतं आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.